त्या घराच्या शेजारी राहणारे लोक खरंच तुमचे शुभचिंतक आहेत की फक्त हसतमुख चेहऱ्यामागे तुमचं नुकसान पाहणारे आहेत? अनेक लोक आयुष्यभर ही चूक करतात आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शेजारी चांगले आहेत की वाईट आहे, ओळखण्याची 8 गुपित लक्षण जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी समजून घेतली पाहिजेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच पॉवरफुल विचारांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. 1. तुमच्या प्रगतीवर त्यांची खरी प्रतिक्रिया काय असते हे पहा. एखादा माणूस चांगला आहे की नाही हे त्यांच्या बोलण्यातून नाही तर तुमच्या यशावरून त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या भावनांमधून कळतं. जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात, नवीन गाडी येते, घरात आनंद असतो, मुलांना यश मिळतं किंवा तुमची आर्थिक प्रगती होते, तेव्हा खरे चांगले शेजारी मनापासून आनंद व्यक्त करतात. त्यांना तुमच्या आनंदामुळे जळफळाट होत नाही. पण वाईट शेजाऱ्यांचं मन वेगळंच असतं. ते समोरून हसतात पण आतून त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. असे लोक कधीच उघडपणे विरोध करत नाही. ते खूप शांतपणे तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन काही घेतलं तर ते म्हणतील, हां ठीक आहे, पण एवढं महाग घेण्याची काय गरज होती? किंवा आजकाल कर्जावर सगळं मिळतं. हे शब्द छोटे वाटतात, पण त्यामागे असलेली मानसिकता खूप मोठी असते. चांगल्या माणसाला तुमचं सुख पाहून आनंद होतो, वाईट माणसाला तुमचं सुख पाहून अस्वस्थता होते. ही गोष्ट कधी विसरू नका. ज्यांना तुमची प्रगती खटकते ते कधी तुमचे खरे हितचिंतक असू शकत नाहीत. कारण चांगले लोक प्रेरणा घेतात तर वाईट लोक तुलना करतात. तुमच्या आनंदाच्या वेळी कोण मनापासून तुमच्या बाजूला उभं राहतं आणि कोण फक्त दिखावा करतं हे शांतपणे निरीक्षण करा. कारण शेजार म्हणजे फक्त जवळ राहत नाही, तर कठीण वेळी कोण खरंच जवळ उभं राहतं हे महत्त्वाचं असतं. 2. तुमच्या अडचणीमध्ये त्यांचा स्वभाव बदलतो का हे लक्षात घ्या. जगात खूप लोक असे असतात जे तुमच्या चांगल्या काळात तुमच्यासोबत असतात, पण जेव्हा संकटे येतात तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो. खरे चांगले शेजारी तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला एकटं सोडत नाहीत. ते मदत करतीलच असं नाही, पण किमान तुमचं मनोधैर्य कमी होऊ देत नाहीत. वाईट शेजाऱ्यांची ओळख मात्र वेगळी असते. तुमच्या घरात समस्या सुरू झाल्या की त्यांच्या वागण्याचा अचानक बदल दिसायला लागतो. ते आधीसारखं बोलणं कमी करतात, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि सगळ्यात वाईट म्हणजे तुमच्या अडचणीची चर्चा दुसऱ्यांसमोर करायला सुरुवात करतात. कारण काही लोकांना दुसऱ्यांचं दुःख हे मनोरंजन वाटतं. जेव्हा तुमच्या घरात वाद होतात, आर्थिक समस्या येतात किंवा एखादी अडचण येते, तेव्हा चांगले लोक शांत राहतात आणि आधार देतात. वाईट लोक मात्र त्या गोष्टी गावभर पोहोचवतात. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्या कमकुवत क्षणी तुमचा आदर ठेवतो तोच खरा चांगला माणूस असतो. बाकी अनेक लोक फक्त तुमचं सुख पाहून जळत येतात, कारण त्यांना तुमच्याशी नाही तर तुमच्या परिस्थितीशी प्रेम असतं. म्हणूनच संकट ही आयुष्यात वाईट नसतात, ती आपल्याला लोकांची खरी ओळख करून देतात. जो शेजारी तुमच्या वाईट काळातही तुमच्याशी आदराने वागतो, त्याची किंमत आयुष्यात कधी कमी करू नका. 3. ते तुमच्या वैयक्तिक गोष्टीचा किती आदर करतात हे पहा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही वैयक्तिक गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टी सगळ्यांना सांगायची नसते.
पण काही शेजाऱ्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची खूप सवय असते. त्यांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे याची जास्त उत्सुकता असते. हे एक खूप मोठं लक्षण आहे. चांगले शेजारी तुमच्या प्रायव्हसीचा आदर करतात. ते अनावश्यक प्रश्न विचारत नाहीत. ते तुमच्या घरातील गोष्टी दुसऱ्यांकडे नेत नाही. पण वाईट शेजारी सतत माहिती गोळा करत असतात. किती पगार आहे? घरात भांडणं झालं का? तुमचा मुलगा कुठे गेला? किती पैसे कुठून आले? असे प्रश्न ते फक्त काळजीपोटी विचारत नाहीत, तर तुलना, चर्चा आणि गॉसिपसाठी विचारतात. अशा लोकांपासून नेहमीच सावध राहा. कारण जो माणूस सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावतो तो कधी ना कधी तुमच्या गोष्टीचा चुकीचा वापर करणारच. खरं नातं हे विश्वासात उभं राहतं, चौकशीवर नाही. आणि लक्षात ठेवा, जास्त चौकशी करणारे लोक अनेकदा जास्त नुकसान करतात. शहाणे लोक प्रत्येकाशी सगळं शेअर करत नाही, कारण प्रत्येक हसणारा चेहरा विश्वास ठेवण्यासारखा नसतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यात कोणाला किती प्रवेश द्यायचा हे तुम्हीच ठरवायचं. कारण चुकीच्या लोकांना दिलेली माहिती कधीकधी तुमच्या विरुद्ध शस्त्र बनते. 4. ते इतरांच्या बद्दल तुमच्यासमोर कसं बोलतात हे नीट ऐका. एखादा माणूस चांगला आहे की वाईट हे ओळखण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो इतर लोकांबद्दल कसा बोलतो हे पाहणं. जर एखादा शेजारी सतत दुसऱ्यांच्या निंदा करत असेल, प्रत्येक घराबद्दल वाईट बोलत असेल, प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष शोधत असेल, तर एक गोष्ट नक्की समजा, तो तुमच्याबद्दल दुसऱ्यासमोर तसंच बोलत असेल. कारण सवय कधीच व्यक्ती बदलत नाही. वाईट लोकांना गॉसिपमध्ये आनंद मिळतो. त्यांना दुसऱ्यांचं नाव खराब करण्यात मजा येते. आज ते तुमच्यासमोर दुसऱ्यांची बदनामी करतील आणि उद्या दुसऱ्यांसमोर तुमची. अशा लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचं काही महान नसतं. म्हणून ते दुसऱ्यांना खाली खेचून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. चांगले लोक मात्र वेगळे असतात. ते दुसऱ्यांचा चुका पसरवत नाही. ते शांत राहतात. ते लोकांमध्ये भांडण लावत नाही. कारण त्यांच्या मनात स्वच्छता असते. त्यांच्या बोलण्यातही स्वच्छता असते. लक्षात ठेवा, जी व्यक्ती प्रत्येकाबद्दल नकारात्मक बोलते ती कधीच सकारात्मक मनाची असू शकत नाही. म्हणूनच अशा लोकांपासून अंतर ठेवा. कारण त्यांच्या शब्दांमध्ये विष असतं आणि हे विष हळूहळू नातेसंबंधात नष्ट करतं.